नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। शरीराच्या आतील उष्णता म्हणजेच अंग बाहेरून गरम लागलं तर त्याला आपण ताप असं म्हणतो, परंतु बाहेरून अंग फारसं गरम लागत नाही, त्या व्यक्तीला आतून गरमपणा जाणवत असतो, त्यालाच बॉडी हीट किंवा शरीराच्या आतील उष्णता वाढणं असं म्हणतो। आजकाल आपली जी चुकीची लाईफस्टाईल झालेली आहे त्यामुळे याचं प्रमाण हे खूपच वाढलेलं आहे आणि ही वाढलेली उष्णता जर का वेळीच आपण शरीराबाहेर नाही काढली तर पुढे जाऊन ती अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते। म्हणूनच शरीराच्या आतील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठीचे अगदी साधे सोपे तरीही अतिशय प्रभावी असे 5 घरगुती उपाय, तसंच आपल्या आहारामध्येच कोणते असे पदार्थ घ्यावेत की ज्यामुळे उष्णता वाढणार नाही, वाढलेली देखील कमी होईल, याची सविस्तर माहिती आजच्या या भागामध्ये पाहूयात। पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतात। शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर हीट आणि ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळ्यामध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो आणि पित्त वाढलं की उष्णता देखील वाढत असते। पित्ताचा त्रास दीर्घकाळ आपण अंगावर काढला, पथ्य पाळले नाहीत, त्यासाठी योग्य उपाय केले नाहीत तर शरीरातील जी उष्णता आहे ती आपोआपच वाढते। आणि ओळखायची कशी, तर सगळ्यात पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजेच दाह। शरीराच्या कोणत्याही भागामध्ये जळजळ होणं, म्हणजे छातीमध्ये जळजळ, तळहात, तळपाय, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, मायग्रेन सारखा त्रास, लघवी, शौचाच्या ठिकाणी जळजळ, म्हणजे मूळव्याधाचा, फिशरचा वगैरे त्रास जाणवतो। त्याचप्रमाणे कोरडेपणा, म्हणजे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे पाण्याची वाफ होते, द्रवांश कमी होतो आणि त्यामुळेच मग आपली त्वचा, ओठ, टाचा यांना भेगा पडतात। जसं जमिनीतील पाण्याचा अंश कमी झाला की जमिनीला भेगा पडतात, त्याच पद्धतीने आपले ओठ, टाचा यांना देखील भेगा पडलेल्या दिसतात, ते फाटतात। त्याच पद्धतीने रक्तातील उष्णता वाढली की रक्त पातळ होतं, त्यामुळे शरीराच्या कोणत्याही भागामधून रक्तस्राव होऊ लागतो, म्हणजे नाकातून रक्त आलं तर त्याला आपण घणा फुटणं असं म्हणतो। स्त्रियांमध्ये मासिक पाळीत जर का वरचं जास्त जात असेल, रक्तस्राव जास्त होत असेल किंवा मुळातच रक्ती मूळव्याधाचा त्रास असेल तर रक्त पडण्याचं प्रमाण देखील वाढतं। तसंच ही जी उष्णता आहे ती केसांच्या मुळाशी गेली तर केस मुळापासून तुटू लागतात, वेळी पांढरे होतात। त्याच पद्धतीने सतत बेंड येत असेल किंवा तोंड येत असेल, पिंपल्स जे अतिशय लालसर, त्यामध्ये पस असेल, खूप वेदना असतील, त्वचा अचानक काळवंटे किंवा जळाल्यासारखे, वांगासारखे जे डाग आहेत ते देखील उष्णता वाढल्यामुळेच दिसतात। पित्त आणि उष्णता दोन्हीही एकमेकांशी संबंधित आहेत, जुळी भावंड आहेत असं म्हटलं तरी चालेल। आणि पित्तासाठी आपल्याला आपली जी लाईफस्टाईल आहे ती योग्य करणं गरजेचं आहे। कुठलंही ट्रीटमेंट घेताय, उपाय करताय तर त्याआधी आपली लाईफस्टाईल योग्य करणं, म्हणजे योग्य आहार हा खूप महत्त्वाचा ठरतो। तसंच जेवणाच्या वेळा पाळणं, दुपारचं जेवण हे 12 जास्तीत जास्त 1 पर्यंत झालं पाहिजे, रात्रीचं जेवण 7 ते 8च्या मध्ये झालं पाहिजे, रात्रीची 7 ते 8 तासांची शांत झोप घेणं आणि स्ट्रेस फ्री राहणं यासाठी खूप आवश्यक आहे। तर वाढलेली उष्णता बाहेर काढण्यासाठीचा सगळ्यात प्रभावी आणि सोपा, त्वरित आराम देणारा असा उपाय म्हणजेच धणे आणि जिरेचं पाणी। त्यासाठी 2-2 चमचे धणे आणि जिरे थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, ते कुटून घ्या, मिक्सरला बारीक करू नका, हाताने आपल्याला कुटून साधारण 3 लिटर पाण्याला चांगली उकळी आणून गॅस बंद करा आणि ती जी पावडर आहे ती त्या पाण्यामध्ये टाकून हलवा, तसंच झाकून ठेवा। आणि त्यामध्ये तुम्ही पत्री खडीसाखर जी ओबडधोबड असते तर ती पित्तासाठी अतिशय गुणकारी आहे, त्याची पावडर करून यामध्ये मिक्स करून ठेवू शकता। दिवसभर जेव्हा तुम्हाला तहान लागेल त्यावेळेला याच पाण्याचं सेवन आपल्याला करायचं आहे। यामुळे म्हणजे सलग तुम्ही 3 ते 7 दिवस, म्हणजे जर का त्रास जास्त असेल तर सलग 7 दिवस, त्रास कमी असेल तर सलग किमान 3 दिवस याचं सेवन आपल्याला करायचं आहे। यामुळे होतं काय की लघवीचं जे प्रमाण आहे ते वाढवलं जातं आणि त्यातून आपल्या शरीरातील उष्णता जी आहे किंवा जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढले जातात। याचा सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, लिंक त्याची खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। पूर्ण अजून माहिती जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ देखील एकदा नक्की पहा। दुसरं म्हणजेच दुर्वा किंवा हराळी, गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असणारी। असं म्हटलं जातं की गणपतीने जेव्हा अनालसूर नावाच्या राक्षसाला गिळंकृत केलं, साहजिकच राक्षसाला गिळल्यानंतर गणपतीच्या पूर्ण शरीराची आग होऊ लागली, पोटातली जी उष्णता आहे ती देखील वाढली।
त्यावेळेला गणपती बाप्पाला या दुर्वांचा रस पिण्यासाठी दिला गेला. दुर्वा देखील पूर्ण अंगाला चोळल्या गेल्या आणि तेव्हा त्याच्या शरीरातील उष्णता जी आहे ती शांत झाली. त्यामुळेच आपल्याला साधारण 15 ते 20 या दुर्वा हराळीच्या ज्या काड्या आहेत मुळासकट घेऊ शकता. स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करा कात्रीने आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला पेस्ट करा. त्यामध्ये पुन्हा अर्धा ते 1 कप एवढं पाणी टाकून त्याचा जो रस आहे साधारण 30 ml एवढी क्वांटिटी आपल्या म्हणजे अडल्ट व्यक्तीसाठी सांगितली जाते. तर तो सकाळी उपाशीपोटी सलग 7 दिवस आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर काहीही खाऊ पिऊ नका अर्ध्याभर तासासाठी तरी. चहाचं वगैरे तर सेवन अजिबातच करायचं नाही आहे. स्त्रियांच्या वगैरे ज्या समस्या आहेत त्यासाठी तर हे खूपच उपयुक्त ठरतं. तसंच ज्या ठिकाणी भरपूर हराळी आहे, हिरवं गवत आहे, तर अशा ठिकाणी अर्धाभर तास अनवाणी चालल्यामुळे देखील शरीरातील पित्त उष्णता तर कमी होतेच, त्यासोबत डोळ्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा स्ट्रेस कमी होण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होते. तिसरं म्हणजे काळे मनुके आणि गुलकंद. साधारण 10 ते 15 काळे मनुका रात्री 1 तासभर गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि रात्री झोपताना बियासकट ते चावून खावेत. यामुळे म्हणजे HBच्या लेवल्स वाढतात. केसांच्या ज्या समस्या आहेत किंवा उष्णता जी आहे ती शरीरातून बाहेर काढली जाते, कारण याचं नियमित जर का आपण सेवन केलं तर पोट साफ चांगलं होण्यासाठी मदत होते. सकाळी बऱ्याचदा उपाशीपोटी खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु रात्री तुम्ही खाऊन बघा, त्याचे जास्त चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. आणि दुसरं म्हणजेच गुलकंद. प्रवाळयुक्त गुलकंद असेल तर उत्तम. ते तुम्ही असंच 1 चमचा सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता किंवा कपभर गरम दुधासोबत देखील याचं सेवन केलं तरी देखील चालेल. ज्यांना सतत तोंड येतं त्यांच्यासाठी तर गुलकंद हा एक अमृतासारखा उपाय आहे. हा अतिशय महत्त्वाचा उपाय तो म्हणजे एरंड तेल. ज्यांना कफाचा काही त्रास आहे, सायनोसायटिस आहे किंवा वाताचे काही त्रास आहेत, तर अशांना वर जे आपण उपाय सांगितलेले आहेत ते फारसे लागू होत नाहीत. ते थंड कुणाचे असतात, त्यामुळे जो आहे तो वाढू शकतो. तर अशांसाठी एरंड तेल साधारण 10 ते 20 ml एवढी क्वांटिटी जी आहे ती नॉर्मल जे मोठे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी. 1 कपभर गरम सुंठीचा काढा किंवा सुंठ टाकलेला कोरा चहा यामध्ये तेल मिक्स व्यवस्थित करायचं आहे. पहाटे 4च्या आसपास जर का घेतलं तर उत्तम. शक्य होत नसेल तर रात्री झोपताना घ्या आणि त्यानंतर 4 ते 5 तासांनी आपल्याला 2, कोणाला 4, कोणाला 5 असे जुलाब होतात आणि या जुलाबावाटेच आपल्या शरीरातली वाढलेली जी उष्णता आहे, पित्त आहे, टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढून टाकले जातात. कारण बऱ्याचदा पोट व्यवस्थित साफ होत नसल्यामुळे उष्णता वाढत असते. तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. शक्यतो म्हणजे शनिवारी रात्री वगैरे घ्या, दुसऱ्या दिवशी सुट्टी असते, तर जुलाब जरी झाले तरी देखील व्यवस्थित आराम होतो. अजूनही एरंड तेल कसं घ्यायचं किंवा त्या घेण्याचे काय काय फायदे आहेत याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. लिंक मी खाली त्याचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील एकदा नक्की पहा. 5वा शेवटचा अतिशय महत्त्वाचा असा उपाय जो आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्या दिनचर्येमध्ये, हेल्दी रुटीनमध्ये नियमितपणे करावा असं सांगितलेलं आहे, ते म्हणजेच पादाभ्यंग, फूट मसाज. उष्णता बाहेर काढायची असेल, वाढलेली असेल, तर अशा वेळेला पादाभ्यंगासाठी तुम्ही जी काशाची वाटी असते, ब्रॉन्झ मेटलची वाटी, त्याचा उपयोग करायचा आहे. साधी सोपी अशी कृती आहे. रात्री झोपताना आपल्या म्हणजे पाय स्वच्छ धुवून त्याला खोबरेल तेल लावून जी काशाची वाटी असते ती प्रत्येक पायाला 5 ते 10 मिनिट अशी घासायची आहे आपल्याला. त्वरित पायाचा रंग जो आहे तो बदलतो, काळसरपणा येतो. हा काळसरपणा म्हणजेच ब्रॉन्झ मेटल आणि आपल्या शरीरातील जी ॲसिडिटी आहे, उष्णता आहे, त्यांची रिॲक्शन, त्यामुळेच हे होत असतं. साध्या आपल्या नंतर ओल्या कापडाने हे पुसून तुम्ही घेऊ शकता. शरद ऋतू, ऑक्टोबर हीट जेव्हा असते त्यावेळेला तर प्रत्येकानेच म्हणजे अगदी लहान मुलांपासून हा उपाय सर्वांनी केलात तर जे उष्णतेचे त्रास आहेत ते कधीही पुन्हा आपल्याला वर्षभर होत नाहीत. अगदी त्वरित असे याचे रिझल्ट्स मिळतात. शांत झोप देखील लागते, म्हणजे अगदी डोक्यापर्यंत तुम्हाला जो थंडावा आहे तो जाणवतो.
आता आपल्या आहारामध्येच कोणते असे विशिष्ट पदार्थ आहेत जे आपण ॲड केले तर उष्णता वाढतच नाही, वाढलेली असेल तरी देखील फक्त या गोष्टींनी सुद्धा आपण ती कमी करू शकतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे तूप. रोज 1 ते 2 चमचे साजूक तूप घरी जे आपण विरजणं टाकून बनवतो ते, किंवा देशी गाईचं उपलब्ध झालं तर उत्तम. लोणी घरच्या घरी बनवलेलं. बटरमध्ये मीठच जास्त प्रमाणात असतं त्यामुळे त्याचा उपयोग नाही आहे. घरी आपण जे पांढरं लोणी बनवतो ते. मोरावळा, त्यासोबतच खडीसाखर, पत्री खडीसाखर ओबड-धोबड जी असते तर तिची मिक्सरला पूड करून ठेवा आणि जेव्हा कधी आपण सरबत वगैरे बनवतो, कुठलेही लिंबू सरबत असेल किंवा सब्जाचं सरबतसुद्धा आपण बनवू शकतो. सब्जा बीज आहेत, तुलसीचे बीज, ते सुद्धा उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. पाण्यामध्ये भिजवून ते फुलतात, ते आपण वापरू शकतो. कोहळ्याचा जर का तुम्ही वापर केलात कुठल्याही प्रकारे आपल्या आहारामध्ये, तो सुद्धा उष्णता कमी करण्यासाठी खूप मदत करतो. ताक, पण ते आपलं म्हणजे ताजं घरी बनवलेलं, फार काळ फ्रीजमध्ये न ठेवलेलं. त्यामध्येही तुम्ही खडीसाखरेची जी पावडर आहे ती टाकून रोज दुपारी जर का घेतलं तर खूपच चांगला रिझल्ट मिळतो. तर नक्की हे उपाय करून पहा. शरीरातील उष्णता कधीही वाढणार नाही आणि तुमचं आरोग्य जे आहे ते कायम टिकून राहील. आजची माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.